जोडे वय ठेवला म्हणजे पुढच्या जन्मामध्ये खाणारा बोकड होणार आणि तो कापणारा होणार। बोकड्या खाणाऱ्याला सांगतो की पुढच्या जन्मात 100 की तुम्ही बोकडे खाते, खाणारा सांगतो की पुढच्या जन्मात कोंबडे, ज्या कोंबड्या खाल्ले थोडे कोंबडे तुम्हाला कापून खायला तुम्हाला कोंबडे भाव लागेल। वा पोटी फार फक्त शोकांतिका एवढीच आहे की कोंबडे बकरे खाणारे जास्त कीर्तन ऐकत बसले, कीर्तन आहे। आता तुमच्या तर छुटपुट असेल, परिस्थिती अशी आहे की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म एकटाच भीष्म पडलेला आहे। एवढा मोठा व्यक्ती जेने संग्रामू हरिजिंतीला निवांत कवचाचा ठाऊ भेडीला पवाडा तुवा केला गंधर्वशी असा अर्जुन, आणि त्या अर्जुनाचे ते पितामह पा एकटेच पडलेले। पांडवांना संपलं सर्व युद्ध आणि तो युधिष्ठिराला भीती वाटली की आम्ही किती पाप केले। आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा स्वसुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि। काय इतके आचार्य मारले, मामा मारले, काका मारले, सासरे मारले, मेवणे मारले, सर्व मारले, किती पाप लागला असेल। मग आता विचारायचं कोणाला तर गेले भगवान कृष्णाजवळ विचारायला, देवा तुझ्यामुळे विजय मिळाला, तुझ्यामुळे महाभारत आम्ही यशस्वी झालो, आणि आता तू सांग बाबा ह्या लोकांना मारलं याचं पाप कुठे फेडायचे। श्रीकृष्ण म्हणाला धर्माची सर्वात जास्त माहिती भीष्माचार्यांना, आणि म्हणून विष्णू पुराणामध्ये भीष्म सांगतात। काय विष्णू पुराणामध्ये आपला महाभारतामध्ये जे काही आपलं विष्णू सहस्त्रनाम येते, गीता येते, हे सर्व भीष्माला माहीत होतं। कृष्ण म्हणाला की माझ्याकडून उत्तर ऐकल्यापेक्षा तुम्ही भीष्माचार्यांच्याकडे जा आणि या प्रश्नाचं उत्तर आचार्य भीष्म देतील। हे पांडव उठले आणि सरळ त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गेले। तेथे भीष्माचार्य पडले होते। ते बिचारे आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस मोजत होते, पण काळ त्यांच्या जवळ येत नव्हता। भीष्मांना काळ घाबरत होता, एवढी ताकद त्यांच्यामध्ये होते। तोच भीष्म तुमचा पूर्वज आहे, तेच भीष्म तुमचे पूर्वज आहे, त्यांच्याच वंशामध्ये तुमचा सर्वांचा जन्म झालेला आहे। ते आपले पूर्वज होते। काही पूर्वजाकडे तरी पहा, त्यांनी काय केलं, कसे बहादूर होते। आणि काय झालं, गेले हे युधिष्ठिर महाराज भीष्मानं विचारलं, बाळांनो कसं काय येणं झालं, कसं काय येणं झालं माझ्याकडे। त्यावेळी युधिष्ठिर म्हणाला की तुमच्याशिवाय बाबा पर्याय नाही आम्हाला, आम्ही जगत आहोत तुमच्याकडे पाहून, लढलो आहोत तुमच्याकडे पाहून, आणि आज विजय झाला तो तुमच्याकडे पाहून, आणि मग तुम्हाला सोडून आमचं काहीच नाही। भीष्म म्हणाले कृष्णाला सोडून दिलं काय तुम्ही, आता माझे गुणगान करत आहात। स्वार्थी माणसं ज्याच्यातून स्वार्थ काही साधायचा असेल त्याची स्तुती करत राहतात। विठ्ठला विठ्ठल माणूस जास्त स्तुती करायला लागला कोणाची की समजायचं 100% स्वार्थी आहे। अरे स्वाभिमानानं जगा, कुत्रे होऊन जगल्यापेक्षा स्वाभिमान विकून जगता का? तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? प्रत्येकाने आपला स्वाभिमान जिवंत ठेवला पाहिजे। भीष्म स्वाभिमानी होते, कशाला तोंड दाखवायला आलेत आता, आम्हाला काही विचारायचंय तुम्हाला। मग ज्या कृष्णानं तुम्हाला गीता सांगितलं तुमच्या रात्रंदिवस सोबत राहतो, त्याला का नाही विचारत? नाही, त्यांचीच इच्छा आहे की तुम्हाला विचारा। बरं काही विचारा, काय विचारा बाबा। आम्ही महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांना मारलं, सर्व काही एवढे मोठे सर्व लोक होते त्यांचा सर्वांचा वध केला। तुम्हाला या स्थितीमध्ये आणि आम्ही सोडवलं, आम्ही प्रत्यक्ष तुमच्या वेदना पाहत आहोत आणि आम्हाला भीती वाटत आहे। कशाची रे बाळा भीती? आम्हाला पाप झाल्याची भीती वाटत आहे।
हा विचार युधिष्ठिर युद्धाच्या अगोदर करायला पाहिजे होता. अब पछतावे का होत है जब चिड़िया चुग गई खेत. काय अरे सर्व शेत उजाडून टाकलं पाखरांना, आता गोफण घेऊन गेला क्षेत्राकन करायला, आता काय उपयोग आहे. अगोदरच कळायला पाहिजे होतं. आम्ही ना समज आहोत बाबा, आम्हाला क्षमा करा, आमचा प्रश्न तर ऐका आणि सांग काय प्रश्न. युधिष्ठिर म्हणाले, महाभारताच्या युद्धामध्ये गुरुजनापासून तर नातेवाईकापर्यंत लोकांचा वध केला, त्यांच्या स्त्रिया विधवा केल्या, आणि हे महापातक महाभारतातला आम्हाला फेडायचं कसं आणि कुठं जावं फेडायला. ही पातकं घडलेली आहेत, कुठं फेडायची. तुम्हालाही ज्यावेळी पातकं लागतात एक नाही, आणि मग तुम्ही संसारात त्रास व्हायला लागला, कोणाकडे जाता आणि कोणाकडे गेले ते सांगतं तुम्हाला पितृदोष आलेला आहे, तुम्ही आता नाशिकला जा आणि काय करा, नारायण नागबली करा. जिवंत असताना मायबापाला पाणी पाजलं नाही आणि आता कशाला नारायण जाता त्या ठिकाणी ते नारायण नागबली करायला. तुमचे पितर कधी प्रसन्न होणार नाही. जिवंतपणी मायबापाची सेवा करा, राजे खुशीनं त्यांचा प्राण गेला पाहिजे, आशीर्वाद देऊन जातील ते. तुका पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याणाची दया पूर्णा, कल्याणाची दया पूर्णा. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याणाची दया पुरा, कल्याणाची दया पुरा. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, पुढे कल्याणाची दया पुरा. अगोदरच त्या ठिकाणी तुम्हाला एक कळायला पाहिजे. अरे पितरांना त्रास देता, आईला त्रास देता, बापाला त्रास देता, सडून सडून मरता, त्यांना औषध नाही, पाणी नाही, अन्न नाही, काही आदर नाही त्यांच्याविषयी, आणि मेल्यानंतर ते तुम्हाला लागतात, मग तिथून तुम्हाला त्रास देतात. वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. तिथून त्या पुत्राला, दुराचारी पुत्राला, ज्याने मायबापाची सेवा केली नाही, मग तिथून त्रास व्हायला लागला. मग कोणाकडे तरी जायचं, कोणा भटजीकडे जायचं, विचारायचं, असं व्हायला लागलं. तो भटजी सांगतो की नाशिकला जा, नारायण नागबली करा, किती खर्च येईल, तुम्हाला जर चांगला करायचा असेल तर 1 लाख येईल, आणि साधारण करायचा असेल तर 25,000पासून 50,000पासून 75,000पासून, आणि जेवढा चांगला केला खर्च तेवढा तुमचा बाप तिथून प्रसन्न होईल. काय जिवंतपणी बापाला पाणी नाही पाडलं, त्याची सेवा नाही केली, त्याला खायला प्यायला दिलं नाही, त्याला प्रेम दिलं नाही, त्याला सरळ बोलले नाही, त्याला कपडे घातले नाही चांगले, तुमचे जुने झालेले कपडे बाबा घाला नाही, काही हरकत आहे, आणि तुम्हाला काय करायचे, नवे कपडे. आणि तिथून आणि मग तिथं जायचं, नागबली एकदा नाही 1000 वेळा जरी नागबली केला, तुमचा बाप तुम्हाला कधी क्षमा करणार नाही. मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान,
नित्यापणी नाही भोजन मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी काहीच केलं, मेला की तेरवीला बुंदी, गोड जेवणाला बुंदी. तुमच्या बुंदीनं तुमचा बाप प्रसन्न होणार नाही. जिवंतपणी खाऊ पिऊ घाला, सेवा करा, प्रसन्न ठेवा, तुमचा बाप तुम्हाला मेल्यावर लागणार नाही. है की नाही? मग बाप भूत होतो येऊन लागतो की मग तुम्हाला सैलानीला जावं लागतं. है की नाही? भूत झालं की संपला का गुरुस का चालूच आहे. 33 कोटी देव आहे तुम्हाला, कशाला दुसरीकडे जात असा झक मारायला. 33 कोटी देवता आहे तुम्हाला, अजिबात जाऊ नका, काही गरज नाही जाण्याची. तुमच्या घरी तुमचे मायबाप माय बाप अवघी देवाची रूपे वाव कामने माय बापे. अशा प्रकारे काय आवाज भनभन झाला की तुम्ही काय म्हणता मला कळत नाही. अशामुळे माय बाप केवळ काशी सकल तीर्थाची धुरे जिये का माता पिता. माऊली म्हणतात, तुकोबाराय सांगतात, किती महान मायबाप आहे की नाही. अरे मायबापाची सेवा केली, तुम्हाला काशी प्रयाग कुंभ काहीच करायचं काम नाही, आणि उरसाला तर अजिबात जायचं काम नाही. काय लक्षात ठेवा, तुमचे मायबाप तुमच्या घरी दैवत आहे. आपला धर्म हिंदू धर्म सहिष्णुतेचा धर्म आहे, कोणाची निंदा करणारा गाली गलोच करणारा धर्म नाही. पण मला म्हणायचं, फक्त आपल्या धर्माच्या प्रती आस्था ठेवा आणि दुसऱ्या धर्माची निंदा करू नका. जो तो ज्याच्या त्याच्या धर्माची सेवा करेल त्याचा आदर करा, पण आपला आदर सोडून आपण इतरांच्या स्तुती पाठ करण्याच्या नादी लागू नका. फार अवघड परिस्थिती आहे. आणि आपला समाज जो आहे, आपला जो हिंदू समाज आहे, अजूनही कोणत्या विचारावर स्टेबल झालेला नाही. पागल सारखा नुसता फिरत आहे. आमच्या तिकडं काय झालं, शेजारच्या गावामध्ये एक डुक्कर देवीच्या मंदिराला वेडे मारू लागलं. देवीच्या मंदिराला डुक्कर देवीच्या मंदिराला वेडे मारू लागलं, आणि जेच गर्दी लोटली. काय कशाची देवीची पूजा करा नाही, डुकराची पूजा करायला गर्दी झाली. बापरे, काय डुक्कर आहे, देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा करायला लागलं. ऐकले, एका माणसानं डुकराचा केस नेला उपटून, काही घरी नेला, आणि त्याचं काहीतरी होतं ते झालं. ते म्हणजे डुकराच्या केसानं माझं हे झालं. ऐकले काय, आणि तुम्हाला जर सांगितलं उद्या तुम्ही डुकराला केस ठेवणार नाही, खतरनाक लोक आहे ते, लक्षात ठेवा. त्याला त्या ठिकाणी सारखं ते सोडलं की त्या असं वेडात मारत राहायचं. गाड्या लागल्या, गर्दी व्हायला लागली, अन्नदान व्हायला लागलं, भंडारे व्हायला लागले. आणि या कामामध्ये सर्वात समाज वेडा असेल तर आपला समाज वेडा आहे. कुठं काही निघलं की पहिले जाऊन पोचतात. बाकीचे धर्म, बाकीचे समाज वेडे नाही. तुमच्याकडे काही निघा, ते कधी तुमच्या यात्रेला येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही किती महान मंदिर बांधा, तुमच्या पायरीवर पाय देणार नाही. आणि तुम्ही कोणाच्या पायऱ्या सोडल्या का आजपर्यंत? अरे तुमच्या पायानं पायऱ्या घासून गेल्या तरी तुम्ही तिथं जायला तयारच आहात. तर मला सांगायचं की आता तरी काहीतरी विचारानं सावध व्हा. आणि ते डुक्कर लागलं फिरायला. आश्रमापासून 6-7 किलोमीटर. हजारो रुपयाची त्या ठिकाणी उलाढाल व्हायला लागली. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुकानं लागली, हॉटेली लागल्या, गाड्याची पार्किंग सुरू झाली.
आणि डुक्कर त्या ठिकाणी पैसा डुकरावर लोक फेकायचे, कमिटी झाली तयार. आणि मग ते डुक्कर एक दिवस काय झालं, ते डुक्कर पकडल्या गेलं आणि दिल्लीची लॅबॉरेटरी आहे जी प्राणी पशु पक्षी तपासायची, तिथं त्याचं रक्त त्याचं सर्व काही नेलं, काही शॅम्पल नेले त्याचे, तिथं चेक केलं तर त्याला कोणता तरी रोग झालेला होता. त्याला काय झाला रोग, ते रोग झालं की ते एक कान खाली करून सारखं असं पळत राहतं ते रोग झाल्यानंतर. देवानं फक्त करावं तू मला तो रोग होऊ देऊ नये. नाही तर तुम्ही एखाद्या मंदिराला चक्र मारत राहायचे आणि पुन्हा बाकीचे परेशान व्हायचे तुमचं दर्शन घ्यायला. हा विठ्ठला विठ्ठला. हो, फक्त तुम्ही पंढरपूरच्या चक्रा मारल्या तरच आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ. बाकी कशालाही चक्र मारा, आम्ही तुम्हाला काही समजणार नाही, काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, ती वारी म्हणतात त्या चक्राला. लक्षात ठेवा. काय शेवटी डुकराला बिमारी निघली. अमेरिकेतून त्याचं सॅम्पल चेक होऊन आलं, कारण अमेरिकेत जे डुकरं असतात, काय अमेरिकेत सर्वात जास्त मांस डुकराचं खाल्लं जातं. लक्षात ठेवा. काय डुकराच्या मांसामध्ये भयंकर चरबी असते. बंदुकीची गोळी जरी मारली ती सुद्धा डुकराच्या पोटात स्लिप होते. रानडुकरं बरं, आता तुमच्या गाव डुकराची गोष्ट नाही सांगत आम्ही, रानडुकराच्या मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये बिमारी निघली, त्याच्यामुळे ते चक्रा मारत होतं. आणि त्या डुकराच्या मागं तुम्ही चक्रा मारत होते. ते डुक्कर जसं चक्रा मारायचं, कोणी म्हणायचं 5 प्रदक्षिणा केल्या की कॅन्सर राहतो, 11 केल्या की पोरगं होतं, 15 केल्या तर पोरीचं लग्न होतं. लागले ना बायान माणसं चक्रा मारायला डुकराच्या पाठीमागे. अरे आम्ही म्हणतो तुम्ही देवाच्या पाठीमागे, संताच्या पाठीमागे चक्रा मारा, काय तर तुमचं कल्याण होईल. का डुकराच्या पाठीमागे? लक्षात ठेवा, कशात काहीच नसतं ती अंधश्रद्धा असते. ज्याच्यात काही नसतं लोक फसतात तिला अंधश्रद्धा म्हणतात. आणि ज्याचा अस्तित्व सिद्ध आहे तिथं लोक जमा होतात त्याला भक्त म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. मी भीष्माची गोष्ट सांगत होतो, लगेच कीर्तनाला भगवतचरणी विश्रांती देणार आहे. फक्त एकच चरण सांगतो, बाकीचे सर्व सोपे आहे, तुम्हाला कळतात. भीष्माला युधिष्ठिराने प्रश्न विचारला, झालेली पाप कुठे फेडायची? भीष्माने सांगितलं, पहा मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. बाळांनो, ज्याच्या सानिध्यात सूर्य आहे त्याच्या सानिध्यात अंधार राहू शकतो का? ते म्हणत नाही. मग तुमच्या सानिध्यात कृष्णासारखा महान सूर्य आहे, देव आहे. अरे तुम्हाला पाप लागतात कशी? पापच लागू शकत नाही. पापाची कल्पना सुद्धा करू नको, कारण कृष्ण तुमच्या सानिध्यात आहे. धर्माची गोष्ट सांगतो. मग भीष्माचार्य म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आणि मला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुमच्या कृष्णाला सांगा फक्त एकदा की एकदा भीष्मांना दर्शन द्या. एकदा भीष्म समोरासमोर श्रीकृष्णाला पाहणार आणि कायमचे डोळे मिटणार, मृत्यूला कवटाळणार. गेला अर्जुन. अर्जुन बाळा तू जा. अर्जुन गेला. भगवान भीष्म पितामह तुमची आठवण करतात, त्यांना दर्शन द्या. कृष्णानं सांगितलं, गप्पाच बोलू नको. मी पाप्यांना दर्शन देईन पण त्या भीष्मांना दर्शन देणार नाही. भीष्माचार्याला. देवा इतकी नाराजी कशामुळे? तुझ्या भीष्माने पितामहाने अधर्माकडून युद्ध केलं, त्याने अधर्माला साथ दिली आणि अधर्माला ज्यानं साथ दिली त्याला मी साथ देत नसतो. जा तुझ्या सांग देवाला. कृष्णानं सांगितलं, तुझ्या भीष्म पितामहाला सांग नाही येणार, तुला तोंड सुद्धा दाखवणार नाही. मी अधर्माचं तोंड पाहत नाही. ज्यावेळी ते अर्जुनाला बोलले ते अर्जुन त्या भीष्माकडे गेला. त्या भीष्मानं सांगितलं, तुला गीता कोणी सांगितली? सांगितलं, मला कृष्णाने गीता सांगितली. मला कीव येते तुझ्या कृष्णाची. ज्याने तुला गीता सांगितली अर्जुन, मला असं वाटायला लागले की त्यालाच गीता समजलेली नाही. अरे बाप रे, एवढं बोलण्यासाठी हिम्मत असावी लागेल का नाही?
देवानं ज्या गीता सांगितली, भीष्म म्हणता त्याला गीता सांग कळाली नाही असं मला वाटतं, त्यानं तुला गीता सांगितली. पुन्हा एकदा जा आणि एकदा सांग. महाभारताच्या युद्धामध्ये रक्त जे वाहिलं भीष्माचं, त्या रक्तातून भीष्माचा अधर्म तर वाहिलाच, पण त्यासोबत धर्म सुद्धा वाहून गेला. काय तुझा आजोबा भीष्म आज धर्म अधर्माच्या पलीकडे पोहोचलेला आहे. तुझ्या कृष्णाला सांग, यायचं असेल तर येईल, नसेल तर त्याची मर्जी. अर्जुन गेला, जशाला तसं सांगितल्याबरोबर धावत सुटला कृष्ण, भीष्मांच्या पुढे उभा राहिला. काय कृष्ण म्हणाले, माझ्याही सुद्धा धर्मावरती काळोख आली होती, काळीमा चालली होती. आचार्य भीष्म, तुमच्यामुळे माझ्याही धर्मातला वरचा कचरा निघून गेला, शुद्ध धर्म मला कळाला. असे तुमचे पूर्वज होते, ते ईश्वराला सुद्धा धर्म कळून देऊ शकत होते. भीष्म म्हणाले, माझ्या आयुष्यामध्ये मी तुला तर देव समजलं, पण जो माझ्या डोळ्यासमोर आला त्याला सुद्धा विष्णुमय जग वैष्णवाचा भेदा भेद भ्रम अमंगळ विठोबा कुमाई जय जय गोपाल कुमाई, जय जय गोपाल कुमाई, जय गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई. विठाला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेद अमंगळ अभेद अमंगळ भेदा भेद अमंगळ. अभेद कधी अमंगळ नसतो, पण त्याची व्याख्या लांब आहे, आपला वेळ संपलेला आहे. दुसरी गोष्ट ऐका जी तुम्ही भक्त भागवत. भक्त म्हणजे सगुण उपासक, भागवत म्हणजे ज्ञानोपासक. भक्ताला आणि भागवतांना ज्ञानी पुरुषांना सुद्धा तुकोबराय सांगतात, ऐका. काय ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित खरं हित करा सत्य हित. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, परम सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा मत्सर घडू नये आपल्याकडून, कोण्या धर्माचा मत्सर घडू नये, कोण्या साधूचा मत्सर घडू नये, फकीराचा मत्सर घडू नये, या कोणाचाही मत्सर घडू नये. शेवटी 2 मिनिटाची गोष्ट सांगतो. एकदा मी फक्कड स्वरूपात फिरत असताना 7 वर्ष देशाचा प्रवास केला. अजिंठ्याला पोहोचलो आणि अजिंठ्याच्या पायऱ्या उतरत होतो. अजिंठ्याच्या पलीकडून एक व्ही पॉईंट आहे, त्या पॉईंटहून खाली उतरत होतो. तुमच्यासारखी माणसं पायऱ्यां चढत होती, उतरत होती, चढत होती, उतरत होती. काय आणि काय झालं, मी अचानक त्या ठिकाणी फिरत असताना माझ्या पायाला फोड आलेली होती. चालून कशामुळे आली, उष्णता झाली होती म्हणून आले होते फोड. मग मी खाली उतरत होतो, ते इंग्रज दाम्पत्य होतं, एक इंग्रज बाई मनुष्य, आणि त्यांनी मला पाहिले, भगवे कपडे. माझ्याबरोबर 2 सेवक होते. तुमच्यासारखे हिंदू धर्मी लोक पुष्कळ चढत होते, उतरत होते, पण मला एकाने रामराम केला नाही, हात जोडले नाही. काय आणि त्या इंग्रज दोघांनी माझ्या पायावरती मस्तक ठेवलं. त्या माणसानं, बाईनं हात जोडले लांबून असे. आणि आता मलाही इंग्रजी येते, मी त्यांना इंग्रजी 4 शब्द बोललो. ते म्हणे, आम्हाला खूप तुम्हाला पाहून प्रसन्न वाटलं. भारतीय साधू पाहून आम्हाला आनंद होतो, कारण आम्ही आमच्या देशामध्ये विवेकानंदांना अनुभवलेलं आहे, त्यांच्या विचारानं. ते लोक मला सांगायला, तुमच्यातल्या एकालाही महत्व वाटलं नाही. मला कोणी रामराम सुद्धा केलं नाही. तुम्हाला माहिती, असे फिरत असतात, हे असे फिरत असतात, येत असतात, जात असतात. एवढी रेलचेल झालेली आहे तुमच्या धर्मामध्ये, तुम्ही हात तरी कोणाला जोडसाल. कुंभामध्ये किती आले लोक, तुम्ही गेले, तुम्ही जाऊन आले, आता हातच कोणाला जोडायचे. कोणालाही जोडा, आपले काही मनाई नाही. तर मला एकच सांगायचं,
पुढं चालल्यानंतर पायऱ्या चढून मला काही लेण्या पाहायच्या नव्हत्या, मी पाहिलेल्या होत्या लेण्या, पण माझी तब्येत थोडीशी पायामुळे मी याच्यात आलो होतो आणि मला सहारा पाहिजे होता काठीचा. एक मुसलमान फकीर काठी घेऊन चाललेला होता, म्हणजे वेळूची काठी होती त्याच्याजवळ. त्यांनी माझ्या वेदना पाहिल्या आणि त्यांनी कहा, बाबाजी आपके पैर को बहुत तकलीफ हो रही. मैंने कहा, भैया तकलीफ तो हो रही, भाई किसको बताए क्या? नहीं, यदि लगती होगी तो मेरे पास ये लकड़ी है पकड़ने के लिए, लाठी है, आप लीजिए. हमने कहा कि वकील साहब ये तो आपको ही काम आनी चाहिए, मैं तो कैसा ही निकल जाऊंगा, मैं तो जहाँ बैठूंगा वहाँ काम कर सकता हूँ. तो फकीर मला म्हणाला की मला तुमच्या या दुःखाच्या वेदना पावल्या जात नाही, तुम्ही ही माझी काठी घ्या, मी माझंच करतो. म्हातारा होता, वृद्ध होता, त्याचं 90 वर्षाचं वय होतं आणि माझं 35 ते 40 वर्षाचं वय होतं. मी म्हटलं म्हाताऱ्याची सेवा कशाला घ्यायची, आपण लहान आहोत. धर्म कोणताही असेल, धर्मातली माणसं सत्यवादी पाहिजे, धर्मातली माणसं चांगली आहे. मी कोणत्याही धर्मातल्या चांगल्या माणसाची निंदा करत नाही, पण कोणत्याही धर्मामध्ये जे वाईट माणसं आहे त्याची जरूर निंदा करतो. मग तुमच्या धर्मातली असो, इस्लामची असो, कोणत्याही धर्मातली असो, मला ना हिंदू धर्माशी नफरत आहे ना इस्लामशी नफरत आहे. मी प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला. मी 365 धर्म वाचले आहेत. किती? 365 धर्माचा मी अभ्यास केला आणि कोणत्याही धर्माच्या तत्वज्ञानामध्ये मला खोट नाही सापडली. सर्वांचे विचार चांगले सापडले. परंतु धर्मातले माणसं जर बिघडलेले असतील त्याला धर्म जबाबदार नाही, उलट अशा चुकीच्या माणसामुळे धर्म बदनाम होत असतो. म्हणून आपल्याही धर्मातल्या लोकांना मला एकच सांगायचं, करायची धर्माची सेवा करा, आदर करा, धर्मावर प्रेम करा, धर्माचं पालन करा. काय? परंतु धर्म बर्बाद होईल, काय धर्म कलंकित होईल अशा प्रकारचे वक्तव्य, अशा प्रकारचं आचरण, अशा प्रकारची वागणूक करू नका. तुमचा धर्म सहिष्णुतेचा आहे. तुमचा धर्म माणूस आणि माणसाला जोडण्याचा आहे. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर सहिष्णुतेचा धर्म तुमचा आहे. संपूर्ण जगाला, विश्वाला, ऑल वर्ल्ड ज्याला म्हणतो आपण, सर्वाला तुमच्या धर्माने सहिष्णुता शिकवली आणि तुमच्या धर्मातूनच अनंत धर्माचा उदय झाला. एवढा धर्म तुमचा मान आहे आणि म्हणून त्या सहिष्णुतेला सोडू नका. विष्णुमय जग म्हणजे सहिष्णुता. काय? आम्ही कॉलेजला असताना कविता वाचली होती. तिची पहिली लाईन होती की सिंपत्ती इज ग्रेटर दॅन गोल्ड, की सहानुभूती सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इंडियन कीप टू इट. भारतीयांनो त्या सहानुभूतीचं जतन करा आणि प्रत्येकाला विष्णू म्हणजे हरी परमात्मा समजा. तर तुमच्यामध्ये भेद, अभेद आणि भेदाभेद विषयीची अमंगलता राहणार नाही. तुमचं जीवन त्याच्यातून मंगल होईल आणि मंगल जीवनाच्या तुमच्या आकांक्षा, इच्छा करतो, अभिलाषा करतो तुम्हाला सर्व मंगलमय जीवन मिळावं. आणि शेवटचे 2 शब्द एवढेच. आज आपल्या येथे स्वर्गीय ॲडव्होकेट शेषरावजी भरोसे साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संजीवनी मित्र मंडळाच्या वतीनं, परभणीच्या वतीनं हा विद्यमान असणारा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शित कार्यक्रम भव्य कृषी संजीवनी महोत्सव तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आज त्याचा प्रारंभीचा दिवस आहे आणि ज्यांच्या सानिध्यामुळे आणि त्यांचे सुपुत्र आनंद शेषराव भरोसे साहेब यांनी अनेक वेळा माझी सेवा या संत तुकाराम महाराज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेली आहे. याला सर्व माझ्या पाठीमागे उभे असणारे माझे सर्व वैष्णव गायक हे सर्व साक्षी आहेत. आणि आज माझी कथा एका ठिकाणी चालू आहे. त्या कथेतून मी आलो, सर्दी पडसं झालं. मग इथं आल्याने गोळी घेतली. काय? त्या गोळीचा काय परिणाम झाला मला काही कळाला नाही. परंतु काय असतं, एखादा म्हातारा जरी पैलवान असेल आणि आमचे कृष्णा महाराज ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचं ते वाजवतील वाद्य, तो सुद्धा दारासिंगच्या बरोबर कुस्ती करायचं त्या ठिकाणी हिंमत करतो. इतका छान त्याने पकवाद वाजला. आणि आपल्या जिल्ह्याचंच नाही, इथं महाराष्ट्राचं भूषण हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज असतील, ही सर्व पाठीमागचे माझे संभाजी महाराज असतील, हे सर्व मंडळी. मी इतका थकलेलो होतो आणि मला
त्रास होता आवाजाला, आहे की नाही? आणि सुरुवातीला थोडा स्पीकरही मला माझ्या विरोधात चालला होता, आहे की नाही? आणि मागून मागून इतका छान त्याने साऊंड दिला, म्हणून त्या साऊंडवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. आणि ते कसं असतं, बाकीचं आता उद्या जे नृत्य होणार आहे तिथं साऊंडची कमी राहणार नाही. आमच्यात कसं काय नशिबी असं येते पता नाही. कोणत्याही गावाचा आमचे भजनी मंडळाचे वाजवणारे आमचे भांडणंच. अरे बाबा आमचे भांडणं का लावतो, साऊंडवाल्याला सांगतो. सुंदर साऊंड दिला बरं का. होत असतं मशीने कमी जास्त. माझा आवाज त्या ठिकाणी खराब असल्यामुळे मला सुरुवातीला बोलताच कसं येईल असं वाटत होतं. परंतु मी जे बोललो आहे या समोरच्या बसलेल्या माझ्या समाजासाठी, म्हणलं आवाज जरी तुटून पडला तरी बोलायचं आहे आपल्याला, काही हरकत नाही. म्हणून तुमच्यासाठी बोललो बरं का. अशाच प्रकारचे प्रेम असू द्या, अशाच प्रकारचे त्या ठिकाणी जे काही आहे आस्था आहे ती असू द्या. आणि माझ्या सर्व गुणीजनांचा सर्वप्रथम आदर करतो, ज्यांच्यामुळे मी इतकं बोलू शकलो. मला प्रमाणसुद्धा म्हणायचा त्या ठिकाणी येत नव्हतं, परंतु आमचे महाराज असतील, पंढरनाथ महाराज असतील, संभाजी महाराज असतील, बाकीचे सर्व गुणीजन असतील, त्यांनी सर्व त्या ठिकाणी प्रमाण उचलून मला सहकार्य केलं, बोलायला लावलं. बोललो मी. या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये वरोसे साहेबांनी जो एवढा मोठा इथे दालन उभं केलं, कृषी प्रदक्षिणी, मलासुद्धा 4-2 दुकानाला भेट द्यायची होती, पाहायचं होतं, परंतु मी वेळेवरतीच पोहोचलो. कृष्णा महाराजाला फोन केला आमच्या गोपाल महाराजांनी की लवकर सुरू करा, आम्ही बरोबर टायमावर पोहोचतो. तुम्ही सुरू करायचं ना आम्ही पोहोचायचं, एकच झालं काय. आणि सर्व अशा प्रकारची माझ्या पाठची मागची असणारी घरची मंडळी आहे, सर्व काळजी घेतात आणि म्हणून मी बोलू शकलो. रात्रंदिवस माझं बोलण्याचं कार्य चालू आहे, लक्षात ठेवा. आणि त्या कार्यासाठी मी माझं आयुष्य केवळ समाजाच्या प्रबोधनासाठी, समाज हितासाठी वाहिलेलं आहे. मला किती त्रास झाला मी आयुष्यात कधीच पाहणार नाही. आश्रमावरती 25 ते आता 25 मुलं झाली अनाथ, ज्यांना माय नाही, बाप नाही, ज्यांना काहीच नाही. त्यांचं संगोपन, शिक्षण करून, त्यांना लहानचं मोठं करून त्यांचं जीवन, त्यांचा संसार उभा करायचा आहे, एक गोष्ट. दुसरे वृद्धांचा आश्रम आहे, 25 वृद्ध आहेत, भव्य दिव्य आश्रम आहे मलकापूरला. आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी समाज प्रबोधन, आदिवासी सेवा, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण, हे सर्व त्या ठिकाणी कार्य आश्रमाच्या वतीनं होतं. आणि तुमच्या समाजाच्या प्रेमाने होतं. समाजाचं उत्तुंग सहकार्य आहे आणि त्या सहकार्यानं काहीच कमी नाही. मला एवढंच म्हणायचं, भविष्यात कधीही आपण आश्रमाला भेट द्या, आश्रमाचं कार्य पहा आणि तुमच्या विचारातून पुढे आम्ही कार्य पुढे नेऊ. झालेली सेवा पुन्हा एकदा आनंद भरोसे साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. एवढ्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये माझी आठवण तुम्ही विसरला नाही आणि मी तुमच्या परिवाराशी अनेक वर्षापासून जोडल्या गेलेलो आहे आणि हा परिवार कधी मला आजपर्यंत विसरला नाही. भविष्यातही त्यांनी असं ध्यान ठेवावं हीच अभिलाषा करतो. आणि जे काही तुम्ही समाज बांधव इथे जमा झाले आहेत, माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असेल, सर्व बांधव असतील, तुमच्या सर्व बांधवांच्या अशा प्रकारे प्रेमाचा खूप खूप आदर करतो आणि झालेल्या सेवेला पांडुरंगाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर